ओ माय गॉड, हे तर खूप जास्त पैसे आहेत. माझ्या अकाउंटवर कसे येऊ शकतात? चेक. पण एक मिनिट, हे तुला कसं मिळालं? तुझ्याकडे कसं आलं? ऐश्वर्या, तुला संशय आहे पण मला खात्री आहे हे सगळं ऐश्वर्या करूच शकते. नाही, कसं आहे ना सारंग, मी तिला जवळून ओळखतो. ही तिची पद्धत आहे काम करण्याची. दुसऱ्याला कमी लेखायचं आणि आपण कसे सुपिरियर आहोत हे सगळ्यांना जाणवून द्यायचं, आणि तीच ते तुझ्या बाबतीत करते. पश्चाताप होतोय मला आता तिच्याबरोबर काम केल्याचं. खात्री आहे मला ही ऐश्वर्याच आहे. तू बरोबर आहे. राजकुमार सर, थँक्यू. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला त्यासाठी. बघितलं अमृता, थँक्यू म्हणून मला एका मिनिटात परक केलंय. या दोघांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या घरात परत आणलं, आणि बघितलं का सारंग, तुझी बायको मला आता थँक्यू म्हणते. अहो नाही, तसं नाही, हे घर तुमचं सुद्धा आहे. पण मला एक नाही कळतंय की ऐश्वर्या मॅडमचं हे सगळं प्रकरण तिलोत्तमा मॅडमला कसं पटवून द्यायचं. पुरावे लागतील सवय, ते पण ठोस, नाहीतर आई विश्वास नाही ठेवून. आणि माझ्यावर तर बिलकुल नाही, बिलकुल ठेवणार नाही. दादा, तू ऐश्वर्या वहिनीसोबत काम केलंयस, तिच्या अजून पण काहीतरी भानगडी. अरे नाही रे बाबा, ती इतक्या आतल्या गाठीची आहे ना, ती कोणाला संशय पण येऊन देणार नाही अशी बघते. हा, मग तिच्या केबिन मध्ये एक ना डायरी आहे, लाल किंवा निळ्या रंगाची फाईल आहे. डायरी मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण ती ना जीवापाड जपते त्याला. कदाचित त्या डायरीमध्ये सगळं असेल. ती डायरी जर तुम्हाला सापडली तर बरंच काही सापडू शकतं. मी तुला तेच सांगते, कळत नाहीये का? मला नाही माहित माझ्या अकाउंटवर एवढे पैसे कुठून आले. काहीतरी एरर असू शकतो, काही ग्लिच असू शकतो, किंवा कोणीतरी केले असतील डिपॉझिट माझ्या अकाउंटवर. कोणीतरी का करेल? गुड क्वेश्चन. माझाही हाच प्रश्न आहे. कोण का डिपॉझिट करेल? ऍक्च्युली हा प्रश्न तू जाऊन बँकवाल्यांना विचारायला पाहिजे, मला नाही. किंवा कोणीतरी माझ्या विरोधात कारस्थान करत असणार आहे. ऐश्वर्याजी, ऐका माझं, सत्य काय ते सांगून टाका. यांना भली माणसं आहेत, माफ करतील तुम्हाला. राजकुमार दादा, तू विसरला असशील, तुला एकदा पुन्हा आठवण करून देते की तुला मॉमने या घरात फक्त राहायची परमिशन दिली आहे, तेही ॲज अ पेइंग गेस्ट. तुला आमच्या घरच्या मुद्द्यांमध्ये बोलायचा काहीही अधिकार नाहीये. स्टे आउट ऑफ इट, ओके? ऐश्वर्या, हे घर त्यांचं पण आहे. मी नाही मानत, पण तुमच्या मान्यावर हे घर नाही चालत ऐश्वर्या मॅडम. का करताय तुम्ही हे सगळं? एवढा कसला राग आहे माझ्यावर? तुझ्यावर राग आहे ना, बरोबरीच्या माणसांशी असतो. तू माझ्या बरोबरीची नाहीये, तू माझ्या आसपास पण नाहीये कुठेच. इनफॅक्ट दूर दूर पर्यंत तू माझ्या लिस्ट मध्ये पण नाहीयेस. ऐका ना वहिनी, इतका द्वेष का करता तुम्ही तिचा? हे योग्य नाहीये. वाव, तुला पण तोंड फुटलं बोलायला? का बोलू नये मी पण तर सूनच आहे ना या घरची. हे बघा, ऐका, ऑलरेडी खूप चुका झाल्या आहेत तुमच्याकडून. बिचारी सावली लग्नानंतर कितीतरी दिवस किचनमध्ये एकटी राहत होती. त्यानंतर रूम मध्ये कोंडून ठेवलं तुम्ही तिला, आणि सारंग दादापासून लांब करायचा सुद्धा प्रयत्न केलात ना. त्यामुळे जाऊ द्या. वाव तारा, सिच्युएशन बघून छान रंग बदलतेस तू. तुझा हा गुण मला माहितीच नव्हता. मुद्द्यावर येऊया का आपण? ये ना मग मुद्द्यावर बोल. कोणाला भेटायला गेली होतीस? त्या नाही सांगणार, पण मी सांगते. त्या सरपंचांना भेटायला गेल्या होत्या. कोण सरपंच? ते मी सांगतो. आपल्या प्रॉडक्टसाठी रॉ मटेरियल, तर त्यासाठी आम्ही एका गावात गेलो होतो. तर तिथल्या सरपंचांना भेटल्यानंतर त्यांनी साफ नकार दिला
मग सावली त्यांच्याशी बोलली. सावलीने त्यांना कन्व्हिन्स केलं. त्यानंतर ते तयार झाले. पण त्यानंतर त्या गावात एक बाई जाते. ती बाई त्यांचे कान भरते, त्यांना कंपनी बाबतीत वाईट साईट गोष्टी सांगते, त्यांच्या मनात विष कालवते आणि त्यांचा परत नकार येतो. सारंग, हे सगळं सगळ्यांना आधीच माहिती आहे. वेगळं का सांगतोयस मला? त्याचा आणि माझा काय संबंध आहे? पुढे बोल. काय ना की ती बाई कोण होती? मग आता माहिती पडलं ना, मग सांग सगळ्यांना कोण आहे. मला काय विचारतेस? ही काय आमच्या समोरच उभी आहे. व्हॉट रबिश काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? नॉनसेन्स. खोटे आरोप लावते माझ्यावर. मॉम, तुम्ही बघताय ना, तुमच्या समोर माझ्यावर खोटे नाटे आरोप लावते ही, आणि तुम्ही काहीच बोलत नाहीये हिला. कोणाला भेटायला गेली होतीस? मॉम, मी आत्ताच सांगितलं, प्रॉडक्ट संदर्भात मीटिंग होती, त्या मीटिंगला गेलेले मी. क्लायंट्सना भेटायला गेलेले. हो मॉम. खरंच? खरंच मॉम. कोणाला भेटायला गेली होतीस? सांगितलं ना मी आता. ऐश्वर्या, खरं सांग, कोणाला भेटून येतेस तू आत्ता? मॉम, मी खरंच बोलते. मी क्लायंट्सना भेटायला गेलेले. ही मुलगी माझ्यावर खोटे आरोप लावते. ही उगीच मला फसवतेय, माझं नाव खराब करते, हीच कारस्थान करते माझ्या विरोधात. मी हिला कधी त्रास दिलेला नाहीये, पण हिला उगीच असं वाटतंय की मी हिला त्रास दिलाय म्हणून ही हे सगळं करतेय. शी इज जेलस ऑफ माय सक्सेस. मुद्दाम माझ्यावर खोटे नाटे आरोप लावतेय. हो माय गॉड, मला आत्ता जरा लिंक लागते, क्लिक होतंय. तू कंपनी जॉईन करायची स्वप्न तर नाही बघतस ना? तुला कंपनीमध्ये येऊन स्वतःची एक पोझिशन बनवायची. इनफॅक्ट तुला माझी पोझिशन घ्यायची आहे, राईट? म्हणून तू हे सगळं कारस्थान केलंस ना माझ्या बाबतीत. येस मॉम, हिला आता माझी पोझिशन घ्यायची आहे. शी इज जेलस ऑफ माय सक्सेस, आणि म्हणून ही मुलगी हे सगळं करते. म्हणजे मी तुमच्या नजरेत पडली पाहिजे म्हणून करतेस ना तू? काय ड्रामेबाज आहे ही फक्त दिसते साधी. खूप स्मार्ट आहेस तू. काय डोकं लावलंय? इतकं टोकाचं प्लॅनिंग. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.